एप्रिलच्या सुरुवातीला राजकारणातली मात्र आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी, कारण महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली आहे आणि हे आता स्पष्ट सुद्धा झालेलं आहे। कारण थेट ठाकरेंनी आता एकला चलो रेचाच नारा दिलाय। महापालिका आणि पालिका निवडणुकांआधी ठाकरे गटानं एक अतिशय मोठी घोषणा केली। मुंबई पासून ते नागपूर पर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढणार, ही घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट महाविकास आघाडी सोबत होता, मात्र आता पालिका आणि महापालिका निवडणुकीत ठाकरे गटानं स्वबळाचा निर्णय घेतलेला आहे। नेमकं काय घडलं, काय बोललेत संजय राऊत, हे सर्व काही आपल्याला जाणून घ्यायचंय। मात्र बातमी अतिशय मोठी आहे। लोकसभा विधानसभा एकत्र लढणारी महाविकास आघाडी महापालिका निवडणुकांच्या आधी वेगळी होते तरी का, हा प्रश्न आता उपस्थित झालाय। मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं असं आमचं ठरतं आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार आघाडीमध्ये? मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। तर एकंदरीत आता स्पष्ट महाविकास आघाडी फुटली आहे असंच म्हटलं जात आहे। कारण महापालिका निवडणुका आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार अशी थेट घोषणा संजय राऊत यांनी केलेली आहे। याआधी केवळ महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे अशी चर्चाच रंगलेली होती, मात्र आता आपण पाहतोय विधानसभा निवडणूक झाली, निकाल लागले आणि त्यानंतर आता थेट संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकांच्या आधी मोठी घोषणा केलेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये वाद आहे असं बघायला मिळालं होतं। याशिवाय कालच आपण एक अतिशय मोठी बातमी बघितलेली होती, ती म्हणजे शरद पवार यांनी सुद्धा जे मतभेद महाविकास आघाडीमध्ये आहे त्या संदर्भात नाराजी बोलून दाखवलेली होती। शरद पवार सुद्धा या मतभेदांमुळे नाराज होते आणि आता जर आपण बघितलं तर थेट आज काल शरद पवार यांचं विधान, त्याच्या आधी नाना पटोले यांचं देखील एक विधान चर्चेत आलेलं होतं आणि थेट आज संजय राऊत यांनी स्वबळावर लढण्याची घोषणाच केलेली आहे। याआधी सुद्धा आपण बघितलं ठाकरेंची भूमिका काहीशी वेगळी आपल्याला बघायला मिळालेली होती, मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये एकत्र महाविकास आघाडी लढलेली आहे आणि लोकसभेमध्ये भरघोस असं यश सुद्धा महाविकास आघाडीला मिळालेलं होतं। मात्र विधानसभेमध्ये अगदी विरोधी पक्ष नेता सुद्धा महाविकास आघाडीला आपला उभा करता आलेला नाहीये आणि त्याचं कारण म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये असलेले वाद असं सुद्धा सांगितलं जातंय। त्यामुळे आपण जर एकंदरीत बघितलं तर या वादांमुळेच खरं तर विधानसभेला फटका बसला अशी चर्चा असताना आता महाविकास आघाडी वेगळी होणार आहे असंच आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत या संदर्भात आता संजय राऊत यांनी ही घोषणाच केलेली आहे। त्यामुळे आता पुढे संपूर्ण महाविकास आघाडीची काही महत्त्वाच्या नेत्यांची नेमकी भूमिका काय असते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पालिका निवडणुका अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहे आणि या पालिका निवडणुकांआधीच ही मोठी घोषणा आता करण्यात आली असल्याचं आपण पाहतोय। संजय राऊत यांनी ही घोषणा केलेली आहे, स्वबळावर लढणार असं सांगितलंय। त्यामुळे जे महाविकास आघाडीमधले इतर पक्ष आहे याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा मग या संदर्भात काँग्रेसची नेमकी भूमिका काय असेल हे बघणं देखील महत्त्वाचं असेल, कारण ठाकरेंचं तर आता एकला चलो रे पाहायला मिळतंय। या संदर्भात गुलाबराव पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा आपण बघूयात। हे बघा, या युत्या जे झालेल्या आहेत मागच्या काळातही आम्ही सांगितलं होतं की हे न टिकणारी युती आहे। उद्धव ठाकरे हे कोणत्या विचाराचे होते, ते कोणामुळे तिकडे गेले, शरद पवारांची आणि अजितदादांची आपण जर या ठिकाणी गोष्ट पाहिली तर हे पक्ष एकाच विचाराचे होते, फक्त काही कारणास्तव वेगवेगळे झाले। काँग्रेसचा ठिकाणाच राहिलेला नाहीये। त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय की निकालामुळे एकमेकावर कुरघुड्या त्यांच्या आता सुरू झालेल्या आहे आणि काही दिवसानंतर हे पक्ष शिल्लक राहतील की नाही राहतील अशी परिस्थिती होणार आहे। तर या संदर्भात आता आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय आता विधानसभा एकत्र लढली, लोकसभा लढली, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी नेमकं काय झालं, का स्वबळाचा नारा ठाकरे गट घेत आहे?
स्वतंत्र लढवायच्या की तिन्ही पक्ष म्हणून लढवायचा हा निर्णय त्या निमित्तानं आपला आपला पक्ष घेऊ शकतो. हं, शिवसेनेतर्फे संजय राऊत यांनी जी भूमिका घेतली ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. हं. अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या अलग अलग झालेल्या आहेत. फक्त इंडिया आघाडी म्हणून लोकसभेची निवडणूक, इंडिया आघाडी म्हणून विधानसभेची निवडणूक ह्या आम्ही एकत्र करतो. हं. तरी पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर या बाबतीत तिन्ही पक्ष एकत्र बसतील आणि चर्चा करून योग्य तो निर्णय घेईल. बरं, विधानसभेला जो अंतर्गत वाद होता महाविकास आघाडीतला त्याचाच फटका बसला आणि तसं काही आता आगामी काळातल्या निवडणुकांमध्ये घडू नये यासाठी ही ठाकरे गटाची सावध भूमिका म्हटलं तर विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र बसून चर्चा करून कोणता पक्ष कोणता मतदारसंघ लढेल हे ठरवलं. हं, याच्यामध्ये कुठेही काही वाद नव्हता. ठीक आहे, काही एखाद्या पक्षाची थोडी आग्रहाची भूमिका राहू शकते एखाद्या मतदारसंघाच्या बाबतीत, हं. पण असं कुठेही वाद नव्हता. एकत्रपणे आम्ही तिन्ही पक्षांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. हं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय चित्र आलं तुम्हाला सर्वांना माहित आहे. हं. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं, ईव्हीएमची काय गडबड झाली ते सगळ्या महाराष्ट्राला नाही देशाला माहित आहे. हं. त्याच्यामुळे अर्थातच तिन्ही पक्ष ज्या निवडणुका आहेत मोठ्या लोकसभा विधानसभा त्या एकत्रच लढतोय. असं तारीख बद्दल आम्ही विचार करू ठरवू पुढे का आपण. निश्चितच पुढे नेमका काय निर्णय होतोय हे बघावं लागणारच आहे. धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी. आणि आपण एकंदरीत बघितलं तर या सर्व घटनेमध्ये ईव्हीएमचा दोष जो आहे तो आता या ठिकाणी अनिल देशमुख यांनी सांगितलेला आहे. तर पालिका निवडणुकीसाठी खरं तर सेनेने मोठी घोषणा केलेली आहे, महाविकास आघाडी फुटलेली आहे. मात्र झालंय तरी नेमकं काय बघूयात ग्राफिक्समध्ये. महाविकास आघाडीमधील समन्वयाच्या अभावावरती शरद पवार नाराज आहेत आणि ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. काँग्रेसची पाठ मोडलेली आहे, शिवसेना झोपलेली आहे हा टोला अमोल कोल्हे यांनी सुद्धा लगावला. महाविकास आघाडीला जागा वाटपाच्या घोळाचा फटका बसला असं वडेट्टीवार म्हणाले. महाविकास आघाडीची बैठक न झाल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांनी खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे. इंडिया आघाडीवरून उद्धव ठाकरे यांनी हे सूचक विधान केलेलं आहे. तर महाविकास आघाडीमधील समन्वयाच्या अभावावर शरद पवार नाराज आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर आपण पाहतोय हे काही महत्त्वाचे मुद्दे. महाविकास आघाडी तुटली, आतापर्यंत नेमकं काय घडलं, महाविकास आघाडीमधले जे नेते आहेत, जे वरिष्ठ नेते आहेत, जे काही महत्त्वाच्या पदांवर आतापर्यंत होते त्यांनीच केलेली ही जी विधानं आहेत ती आता समोर आलेली आहे.